Hello friends, I am Mr. Eve Azare from Civil Department. So today we are studied about a last chapter and part number is a 3. तर मित्रांनो, आपलं जे काय प्रिव्हियस लेक्चर झालेलं होतं तर त्यामध्ये आपण डिटेल स्टडी बघितलेला होता की वेगवेगळ्या प्रकारचे असणारे प्लास्टिक मटेरियल काय आहे, सॉडस्ट मटेरियल म्हणजे काय आहे आणि अदर जे काय असणारं प्रोसेस्ड मटेरियल आहे त्याचा स्टडी आपण बघितला होता. तर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे की पॉलिमर म्हणजे काय किंवा राईस हस्क म्हणजे काय किंवा जे वेस्ट मटेरियल आहे त्याचा जो काय असणारा स्टडी आहे मित्रांनो तो आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचा आहे. पॉलिमर इज अ लॉंग गेंट ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फॉर हॅव्हिंग हे असेंबल फ्रॉम मेनी स्मॉलर मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज मोनोमर्स. तर मला वाटते मित्रांनो हे प्रिव्हियस लेक्चरला झालेलं आहे पॉलिमर्स म्हणजे काय. तर रबर वेस्ट म्हणजे काय हे सुद्धा बहुतेक झालेलं आहे. तर ठीक आहे, तर मला वाटतंय ॲग्रो अँड वेस्ट मटेरियल. तर ॲग्रो म्हणजे काय, तर शेतीपासून जे काय असणारं वेस्ट मटेरियल असेल तर त्याला आपण म्हणतो मित्रांनो ॲग्रो वेस्ट. तर आता शेतीमधनं असणार वेस्ट आणि त्याचा वापर आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपण कशा आणि कोणत्या प्रकारे करत असतो तर ह्याचाच डिटेल स्टडी मित्रांनो आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचा आहे. तर एक नंबरला आपल्याला दिलेलं आहे म्हणजे राईस हस्क. आता राईस हस्क म्हणजे काय, जे काय तांदूळ वगैरे असतो त्याच्यावरचे जे काय टर्फल असतात तर त्याला आपण म्हणतो मित्रांनो मराठीमध्ये राईस, इंग्लिशमध्ये राईस हस्क म्हणतो आणि त्याला मराठीमध्ये तांदळाची टर्फल म्हणतो. आता मित्रांनो त्याचा वापर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लाईनमध्ये कुठे करतो किंवा कसा करतो किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे युजेस काय आहेत ह्याचा डिटेल स्टडी मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण बघूया. इट इज अ हार्ड प्रोटेक्टिंग कवर ऑफ ए राईस मटेरियल इज नोन ॲज दी राईस हस्क. म्हणजे जे हार्ड आणि तांदळाच्या वरचं मटेरियल असतं मित्रांनो त्याला आपण म्हणत असतो राईस हस्क. प्रॉपर्टी जर त्याच्या बघायच्या झाल्या तर इट शुड बी डिफिकल्ट टू इग्नाइट. इग्नाइट म्हणजे ते कुजण्यासाठी भरपूर त्याला वेळ लागतो. इट इज हायली रेजिस्टन्स टू मॉइश्चर पेनिट्रेशन. तर पाणी असेल, ऊन असेल, हवा असेल ह्याचा कोणताही परिणाम त्या राईस हस्कवर होत नाही. इट इज बल्की अँड डस्टी. तर हे बल्क म्हणजे काय, थोडक्यात पाण्यामध्ये जर भिजला असेल तर ह्याची साईज थोडीफार वाढू शकते. आणि हे जे काय असणारं डस्टी आहे, डस्ट म्हणजे एखादं धूळ टाईपमध्ये ह्याचा जे काय असणारं डस्ट आहे ते तयार होत असतं. राईस हस्क हॅव्हिंग लो बल्क डेन्सिटी. आणि जी काही त्याची असणारी बल्क डेन्सिटी आहे मित्रांनो ही ॲज कम्पेअर अदर मटेरियलपेक्षा कमी आहे. व्हेन इट इज बर्न देन 17 to 26% लॉस्ट हायर दॅन द फ्युअल लाईक वूड. तर जसं लाकडापासून किंवा अदर मटेरियलपासून जाळल्यानंतर जी उष्णता तयार होते त्याच्या जवळपास 17 ते 26% उष्णता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. इट इज हॅव्हिंग हायली क्लोरिफिक व्हॅल्यू. हायली क्लोरिफिक व्हॅल्यू ह्याची जवळपास 3410 कॅलरी पर के जीपर्यंत ह्याची दिलेली असते. आणि इट शुड बी गुड रिन्युएबल एनर्जी. तर रिन्युएबल करण्यासाठी मित्रांनो ह्याचा आपण सहज आणि चांगल्या प्रकारे आपण वापर करू शकतो. तर युजेस जर ह्याचे बघायचे झाले तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ब्रिक्स. तर काही वेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिक्स म्हणजे विटा तयार करायचे असतात, अशा ठिकाणी याचा वापर होतो. थर्मल इन्सुलेशन ऑफ द बिल्डिंग. काही ठिकाणी आपल्याला हीट इन्सुलेशन किंवा थर्मल इन्सुलेशन म्हणून या ठिकाणी त्याचा वापर होत असतो. मग ते प्लायवूड असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन किट असतील किंवा पॅड असतील, अशा ठिकाणी मित्रांनो याचा वापर आपण करतो. इट इज ऑल्सो युज्ड फॉर द प्रोडक्ट इज हॅव्हिंग ॲग्रिगेट फिलर ऑफ ए कॉन्क्रीट अँड बोर्ड. तर ह्याचा वापर ज्या ठिकाणी काही वेळेस ॲग्रिगेट फिलअपसाठी म्हणजेच काही ठिकाणी पोकळे असेल तर अशा ठिकाणी सुद्धा ते मटेरियल आपण फिलअप करून त्या ठिकाणी हीट असेल, साऊंड असेल किंवा अदर जे काय आपल्याला रेजिस्टिंग पाहिजे आहे तर ते आपण ह्या ठिकाणी अचीव करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस आपल्याला राईस हस्कचे बघायला मिळतात. आता दुसरं अजून एक आपल्याला वेस्ट मटेरियल जे कॉमनली आपण बघत असतो ते म्हणजे बगॅस. मित्रांनो बगॅस म्हणजे आपल्याला सर्वांना माहीतच आहे, तर ज्याचा आपण वापर ऊसाच्या चेपक्या ज्या बाहेर होतात आणि त्याची मळी थोडक्यात तयार होत असते आणि त्याच्या क्रशिंगपासून जो काय एक बिंडा तयार होतो त्याला आपण म्हणतो बगॅस. इट इज ए
fibrous material after sugarcane crushed into the juice is known as the bagasse. म्हणजे ऊस जो का असतो त्याचा ज्यूस काढल्यानंतर जो वेस्ट राहतो त्याला आपण म्हणतो बगॅस. आता त्याच्या प्रॉपर्टीज जर बघायच्या झाल्या तर 45 ते 55% ह्याच्यामध्ये सेल्युलोज असतात. त्याच्यानंतर 18 ते 24% मध्ये ह्याच्यामधून लिग्निन असतं. 24% ह्याच्यामध्ये पेंटोजन असतात. 1.2 ते 1.3% ह्याच्यामध्ये ॲश असते. इट इज कोल्ड वॉटर सोल्युबली 4%. एखादं जर कोल्ड वॉटर असेल तर 4% पर्यंत त्याच्यामध्ये सोल्युबल होऊ शकतात. आणि हॉट वॉटर म्हणजे गरम वॉटर असेल तर त्याच्यामध्ये 6% मध्ये ते वितळू शकतात. आणि पर्सेंटेज ऑफ NaO आहे जवळपास 17.5% त्याच्यामध्ये दिलेली असते. आता युजेस जर त्याचे बघायचे झाले तर आपल्याला कॉमनली त्याचे युजेस माहीतच आहेत. तर बोर्ड तयार करण्यासाठी असेल, प्लायवूडचे शीट तयार करण्यासाठी असतील, किंवा वाईड रेंजेस ऑफ मेकिंग फर्निचर असेल, किंवा अदर सुटेबल प्लायवूड असेल, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो ह्याचा वापर आपण करत असतो. बगॅस जर बघायचा झाला तर मॅक्झिमम टाइम्स आपण वीट भट्टीवर सुद्धा आपण बघत असतो. जर ज्या ठिकाणी विटा आपण तयार करतो अशा ठिकाणी मित्रांनो ह्याचा वापर आपण मॅक्झिमम टाइम्स करू शकतो. इट शुड बी ऑल्सो युज्ड फॉर बायोफ्युएल अँड पेपर्स. तर काही वेळेस इंधन तयार करण्यासाठी किंवा एक पेपर तयार करण्यासाठी आपल्याला बगॅसचा वापर हा होत असतो. इट इज ऑल्सो युज्ड फॉर वाईडस्प्रेड अवेलेबिलिटी अँड लो कॉस्ट. आणि जवळपास बगॅस हा एखादा गरीब व्यक्ती सुद्धा सहज आणि सोप्यारित्या खरेदी करू शकतो आणि त्याचा वापर इंधन म्हणून करू शकतो. मग घरामध्ये चुलीसाठी असेल, काही वेळेस बंब तापवण्यासाठी असेल, किंवा हीटरसाठी असेल, अशा कोणत्याही वेगवेगळ्या करण्यासाठी मित्रांनो बगॅसचा हा वापर आपण करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे मित्रांनो स्ट्रॉ. आता स्ट्रॉ म्हणजे आपण रेग्युलर वापरतो ती नसून इट शुड बी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट हॅव्हिंग ड्राय स्टाल्क्स ऑफ ए क्रिएट प्लांट्स आफ्टर द गेन अँड चाफ हॅज बीन टू बी रिमूव्ड. आता स्ट्रॉ म्हणजे काय तर एखादा हा ॲग्रिकल्चरचा वेस्ट प्रोडक्ट आहे ज्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टीज सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात. आता जे काही स्ट्रॉ असणार आहे मित्रांनो ह्याच्या मॉइश्चर कंटेंट जवळपास जर बघितलो तर 5 ते 7% पर्यंत ह्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट आपल्याला दिसू लागतं. मेजॉरिटी जर बघितली स्ट्रॉची तर पार्टिकल जे काय असतात ते अगदी लहान लहान असतात. मग ते 0.85 mm पासून ते जवळपास 0.69 mm तर ह्या मिडियम रेंजपर्यंतचे पार्टिकल्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत असतात. आणि ॲव्हरेज बल्क डेन्सिटी जी काही दिलेली आहे ती जवळपास 97 ते 178 kg/m पर्यंत ह्याची आपल्याला डेन्सिटी दिलेली असते. आणि फायनली त्याचे जर युजेस बघायचे झाले तर इट शुड बी युज्ड फॉर मिक्सचर ऑफ क्ले, स्ट्रॉ, द known of a cob and also used for the building material. The various composition for making cob. आता कॉब म्हणजे काय असतं तर एखादं कॉम्बिनेशन मटेरियल. आता जसं आपण कन्स्ट्रक्शन साईटवर बघतो की विटा तयार करतात, वेगवेगळ्या कॉन्क्रीटचे मिक्सचर तयार करतात, तर मित्रांनो अशा वेळी आपल्याला ते नॉब आपल्याला मिळत असतात. स्ट्रॉ इज ऑल्सो युज्ड फॉर बाइंडिंग क्ले अँड कॉन्क्रीट. तर काही वेळेस आपण बिल्डिंगची कॉस्ट कमी करण्यासाठी माती आणि कॉन्क्रीटचा सुद्धा वापर करत असतो एखाद्या बिल्डिंगमध्ये. तर अशा वेळी मित्रांनो आपण स्ट्रॉचा जर त्या ठिकाणी आपण वापर केला तर त्या असणाऱ्या स्ट्रॉ आपण बाइंडिंग मटेरियल म्हणून वापरून ती बिल्डिंग आपण लो कॉस्टमध्ये आपण तयार करू शकतो. आता थोडक्यात जे काय असणारे स्ट्रॉ आहे तर लाकडाचे जसे बारीक बारीक एक चिप्स लांबड्या तयार होतात, म्हणजे थोडक्यात आपण जशी आईस्क्रीमची काठी असते तशा प्रकारचं स्ट्रॉ एखादं एक मटेरियल असतं आणि त्याचा वापर आपण बाइंडिंग मटेरियल म्हणून आपण चांगल्या प्रकारे करत असतो. तर याचा वापर आपण करून लो कॉस्ट बिल्डिंग सुद्धा आपण अचीव करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दिलेले म्हणजे नीड ऑफ ॲग्रो आणि इंडस्ट्री वेस्ट. तर ॲग्रो असेल किंवा इंडस्ट्री वेस्ट असेल तर कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये आपण त्याचा वापर बघायचा असेल तर तो कसा आणि कोणत्या प्रकारे तो बघूया. इट शुड बी कन्सिडर द अमाऊंट ऑफ शॉर्टेज ऑफ कन्व्हेन्शनल अँड ट्रॅडिशनल बिल्डिंग मटेरियल ऑफ द इंडिया. तर जे काय मित्रांनो ॲग्रो किंवा इंडस्ट्रियल वेस्टची आपल्याला माहिती सांगितलेली आहे तर हे ट्रॅडिशनल बिल्डिंग मटेरियल म्हणून आपण इंडियामध्ये वापर करत असतो. शॉर्टेज ऑफ बिल्डिंग मटेरियल कॅन बी फुलफिल्ड बाय चेंजिंग द
पॅराडायमेज ऑफ बिल्डिंग मटेरियल. आता मित्रांनो, आपल्याला जर काही मटेरियल बिल्डिंगमध्ये लागणार जर शॉर्टेज असेल तर त्याला पर्यायी मटेरियल म्हणून आपण जे काय वापरतो तर त्याला आपण ॲग्रो मटेरियल म्हणून आपण रिप्लेसमेंटला सुद्धा या ठिकाणी ते घेऊ शकतो. युजेस ऑफ ॲग्रो अँड इंडस्ट्रियल वेस्ट बिकम अल्टरनेटिव्ह ऑप्शन ऑफ बिल्डिंग मटेरियल. तर जे काय इंडस्ट्रियल वेस्ट असेल किंवा ॲग्रो वेस्ट असेल तर ते ब्रिकसाठी असेल, स्टीलसाठी असेल किंवा अदर सिमेंट इफेक्ट असतील, तर अशा वेगवेगळ्या कारणासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचा वापर करत असतो. प्रॉपर्टीज ऑफ व्हेरियस मटेरियल्स ऑफ द प्रोडक्ट लाईक ॲग्रो अँड इंडस्ट्रियल वेस्ट हॅव्हिंग कन्व्हेन्शनल अँड ट्रॅडिशनल बिल्डिंग मटेरियल. तर जे बिल्डिंग मटेरियल आहे तर ते कन्व्हेन्शनल अँड ट्रॅडिशनल मटेरियल म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. नाउ डेज द स्पेशल नीड ऑफ इंडस्ट्रियल अँड ॲग्रो वेस्ट मटेरियल ऑफ ए कन्स्ट्रक्शन मटेरियल. तर सध्याच्या काळात आपण शेतीमधलं जे काय वेस्ट मटेरियल आहे तर त्याचा वापर आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून आपण भरपूर करत असतो. तर थोडक्यात ही आपल्याला माहिती सांगितलेलं आहे. तर माहितीच्या दृष्टिकोनातून हा पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आजचं जे काय लेक्चर आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर डायरेक्ट कमेंट करून तुम्ही कळवू शकता. थँक्यू एव्हरीवन.